अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रामचंद्रा, अयोध्यावासिया रघुवीरा, दयावंता कृपासागरा, नेई पैलतीरा पंथहा. तव कृपेची अखंड नौका, पैलतीरा नेतसे भाविका. येथीचा कर्णाधारनिका, वाल्मिक देखा साचार. हे धर्मनौका जना लागी, शिल्पीकार तो हा महाराज योगी. निर्माण केलिसे जगा लागी, वाढविला परमार्थ. ऐका श्रोते सज्जन हो, मळ महात्म्य परिसा हो. सांगतसे लक्ष्मीना हो, सत्कारुणी आदरेसी. ऐकता हो त्रिविधताप, दुरी जाय भव संताप. पापे जाता ती आपोआप, घेता नाम श्रवण ग्रंथी. लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा, देवदेव जगन्नाथा. अवधान देईजे वचनार्था, अनाथनाथा दया सिंधो. या मलमासाचे उपोषण, करावे काय कारण. याचे निवेदावे कथन, कवण तरवण गेलासे. मग वदे तेव्हा श्रीधर, ऐका प्रश्नाचे उत्तर. मुख्य दयावंत अंतर, असोनी निर्भरेसी हो. दया असे जयाचे हृदय, तया ते घडे सर्व हि काही. अन्नदान ऐसे दुजे नाही, साधन आणिक निर्धारे. भूतमात्री तया जयाते, सर्व साधने घडती तयाते. तेणे जाती मोक्षपंथे, तप सामर्थ्ये आगळा. या विषयीचा इतिहास नावेक ऐका सावकाश. तेची कथन श्रावणास, यथामधी निवेदू आता. सर्व धर्मा माझी उत्तम धर्म, अन्नदान अतिउत्तम. तयावरी दया आणि क्षेम, विशेषाहुनी विशेष. उत्तर देशी नर्मदा तीरी, महिस्मृती नामे असे नगरी. तेथील एक ब्राह्मणाची नारी, वैधव्य निर्धारित येते. प्रताराविरहित कामिनी, आप्तवर्ग नसेची कोणी. एकाकी विचरे ते स्थानी, भिक्षा मागुनी क्रमिकाळ. तामसी परम कोपिष्ट, विधवा असुनी रागिष्ट. तपश्चर्या करी श्रेष्ठ, काया कष्टे कष्टवितसे. तव पातलिया मलमास, नर्मदा तीरी जातसे स्नानास. नक्त नेम करी उपवास, भरता मास एक पै. ऐसे करिता एक मासावरी, परमकृश झाली शरीरी. तव तिची साखी एक अवधारी, मार्गी भेटली ती येते. नाम तियेचे तुरी जया पाही, परम पापिष्ठ दुरत्ययी. दोषयुक्त सर्वदाही, अत्ते त्याई चंडिका ते. मार्गी चालता अकस्मात, ब्राह्मणी भेटली ती येते. येरी उभी राहून तेथे पुसे स्वागता आदरेसी. म्हणे कृश झाली सबाई, व्रत आचरत असा देही. मी तव अभिगी पाही, न घडे काही सार्थकता. स्त्री देहाची बुद्धी पाही, पापरूपी अमंगळ देही. यासी उपाय करू काही, सांगा बाई आदरे. ऐसे बोलूत न उत्तराते, करुणास्वरे गैवरे तेथे. म्हणे नेणे कधी दानव्रताते, भगवंताते अंतरिले. पहा कर्माचे विंदान, पोटी नरिघे संतान. पुढे परम कठीण जाण, नरक दारुण सुटेना. निपुत्रिका ते नाही गती, ऐसे बोले वेदश्रुती. पापिया ते नाही गती, तरो केवती पुढारी. ऐसे करुणास्वरे गहिवरोन, करीती झाली ते रुदन. ऐसे देखोनी ब्राह्मणीन, कळवळली मानसी. भूतमात्री दया तिज लागी, म्हणून कळवळली निजांगी. मग विचारुनी स्व अंगी, काय करीती झाली पै. हाती होते गंगाजळ, सवेची होते कर्दळी फळ. मग सुदले हो तात्काळ, करी जाण तिचिया. म्हणे ऐके सादर आता, करुणा देखून द्रवले चित्ता. तरी स्वीकारी हे उदक आता, फळासहित निर्धारे. एका दिवसाचे व्रतपुण्य तुझ लागी केले अर्पण. येणे हो तुझ कल्याण, झाले उत्तीर्ण सर्वस्वेसी. ऐसे वदन ते अवसरी, फळासहित उदक करी. घालिताचे ते नमस्कारी, कृतकृत्य झाले म्हणून या. ऐसे वर्तता ते समयी, नवल वर्तलेसे पाही. तात्काळ झाली दिव्यदेही, केवढी नव्हाळी व्रताची. मनी चमत्कारी ब्राह्मणीन, वर्ते पाहे जो विलोकुन. तो तात्काळ पावले विमान, स्वर्गाहून तात्काळी. तत्क्षणीच तये शुद्रीते, वाहुनी नेते झाले विमानाते. येरी नमस्कारी, बद्ध हस्ते न विसरे माते उपकार. धन्य धन्य तू पर उपकारी, तपस्विनी माझी तू खरी. प्रचिता आली आज खरी, सद्गत अंतरी होतसे. त्रिवार करुनी नमनाते, विमान गेले स्वर्गपंथे. पुढे काय वर्तले ते, सावधान चित्ते परिसावे. कौतुक बाहुनी नयनी, आश्चर्य करीतसे मनी. म्हणे देखत देखत पापिणी, कैसी गेली उद्धरोणी तात्काळ. काय माझे अदुष्ट खोटे, म्हणून दुःख मोठे. पुढे तरी अवघड वाटे, कैसे निवोटे जन्म प्रवाहो. अहो जगदीशा काय केले, वृथा जन्माते सारिले. काही सार्थक नाही झाले, वृथा आले जन्मासी. भगवान कृपेची माऊली, एवढी पापिण उद्धरिली. देखत देखतच नेली वाहून या विमानी.
आता कवण करावा उपाव, कैसे निलागेल माझी सोय, ऐसे उकलवी हृदय मुमुक्षी पाहे या नावे. येथे उद्भवली असे शंका, एवढी पापिण उद्धरली देखा, देता एक दिन पुण्योदका, तरली देखा निर्धारे. मग ते ब्राह्मणी पाही, केविन तरे ते तो देही, कैसे ने पडेल पायी, हे तो पा नवलाय अनुपम्य. तात्काळ गेली पापिण, मागे राहिले पुण्यवान, तरी ये विषयीचे कारण सावधान परिसीजे. समूळ पापी असलिया पाही, पुण्यलेश नेणेच काही, उपरती होता हृदय उद्धरून जाई तत्काळ. समूळ पापाचा ठेवा, अर्धलेश पुण्यवट बरवा, तो कैसे तरो पाहे जीवा, करू नये हेवा दुजियाचा. समूळ पाप जेव्हा झडे, तेव्हा पुण्यलेश अंगी जडे, उद्धरा गतीसी मगरोकडे, जाता विलंबन लागेची. असो ते ब्राह्मणी पाहे, सखेदयुक्त गृहा जाये, म्हणे अहो देवा करू काय, केऊता होय परिणाम. येरीकडे तो शुद्री जाणा, पावती झाली स्वर्ग भुवना, परिकर्म भोग चुकेना, पावली जनना मागुती. पदरी पुण्याचा संचयो, म्हणून प्राप्त झाला मानव देहो, वाराणसी माझी जन्म होय, ब्राह्मण वर्ण लाधला. पुण्य सामग्री पदरी एका ब्राह्मणाची ये घरी, भागीरथीची ये तिरी जन्म निर्धारी पावला. काशीनाथ नामाभिधान, तयाचे ठेविले असे जाण, दिवसेंदिवस झाला तरुण, वयसा जाण अष्टवर्षी. काळांतरी ब्राह्मणी पाहे, पाहुनी यात्रेचा समुदाय, वाराणसी यात्रा जात आहे. पातली लवला आहे काशीपुरी, करुणी तीर्थाविधी स्नान, घेतले श्री विश्वनाथ दर्शन, मग करीती झाली परिभ्रमण, देवदर्शन सकळाही. तव अकस्मात मार्गावरी, काशीनाथ ब्रह्मचारी भेटता झाला ते अवसरी, दुरोन करी नमनाते, परिपूर्व ओळखी कैची येते, जरीज पूर्व पुण्य सामग्री त्याते. म्हणून स्मरता झाला हृदयाते, उपकार तेचिया, म्हणून येता झाला निकटी, भेटता झाला उठाउठी, म्हणे सखये पडली सदृष्टी, पूर्व पुण्य करोनिया. ऐसे ऐकताची वचन, येरी म्हणे तू आहे सकवण, केवती तुझी ओळखण, आलासी कोठून या ठाया. मग बोले ब्रह्मचारी, मी तुझी सखी निर्धारी, पूर्व ओळखी पूर्ण धरी, घातले करी पुण्योदक. ऐसी आठवण देता येते, येरी भेटती झाली तया दे, मग समूळ वृत्तांता ते पुसे आदरे भामिनी. येणे झाले तेची कथिले, ऐकता मन संतोषले, म्हणे एक दिवसाचे दिधले, पुण्य वाहिले इजलागी. ती तुकियाने ही तरली, विमानी वाहुनिया नेली, देखत देखत उद्धरली, कलह कल्लोळी पापिणी हे. पुन्हा नरदेह लाधला, वरी ब्राह्मण वर्ण चांगला, तोही गंगा तटाकी निपचला, विश्वनाथ झाला कृपाळू. अहो देवा काय केले, माझे सार्थक नाही झाले, वय माझे व्यर्थची गेले, नाही घडले सार्थक. एका दिवसाचे उदक करी, गालिता उद्धरली नारी, मी तव आचरले मासवरी, मळमास निर्धारी व्रताते. कवण पापाचा भोगवटा, भोगिता न सरोची वाटा, म्हणून पिटितसे लल्लाटा, गहिवर मोठा दाटला. अट्टहासे तेव्हा रडत, उरशिर असे बडवित, जनसमुदाय सभोवते, मिळाला तेथे पहावया. जे येती ते पुसती काय झाले, येरी उत्तर नेदी बोले, जन म्हणती वेड लागले, किंवा घेतले पिशाची. भूत केवी झडपी तयाते, ही तव झडपिली महद्भूते, ऐसे वर्तता तेथे नवल, अद्भुत वर्तले. इचा पापलेश सरला, पुण्यवाटा उभा राहिला, तेणे योगे अंतरी द्रवला, नाथ भोळा दिनांचा. तात्काळ आणविले विमान, तिथे दिव्य देह करून, देखत देखत सर्वजन नेली वाहून विमानी. मग तो काशीनाथ ब्रह्मचारी, सगळे दयुक्त झाला अंतरी, दृढ तपश्चर्या तो करी, पावला निर्धारी शिवपदा. चंद्रेश्वर नामे लिंग, तयाने स्थापिले अभंग, देखता ती सर्व ही जग, वाराणसी माझी अद्यापी. ऐसे हे मलमासाचे कथन, त्रिवर्ग गेले उद्धरून, एकी झाले जन्म दोन, एकी स्वदेहाने उद्धरली. ऐसे हे महिमाना ते, आकर्णविले श्रोतियांते, यदर्थी असे समंताते, श्लोकाधार पुराणींचा. श्लोक भावार्थ आणून मनी, कथा वर्णिली महाराष्ट्रवाणी, न्यूनते पूर्ण कीजे सज्जनी, नभे वाणी पदरची. विना आधारे सर्वथा, न चालेच हो कविता, केवळ कव्हे नवे ही दंतकथा, पहावे ग्रंथार्था आदरे. व्युत्पन्नता नाही माझे अंगी, नव्हे कुशळ कविता मार्गी, काळ कर्मणे विनस्तव जगी, वाढविला प्रसार हैपै हा. मानेल तरी स्वीकारी जे, न माने त्यारी त्यागीजे, पुढे कथे ते अवधान दिजे, म्हणे दासानुदास संतांचा. स्वस्ती श्री मलमास महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित, नवमोध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु.